राजकारणाचा समाजावर आणि समाजाचा राजकारणावर मोठा प्रभाव पाहायला मिळतो. तसंच चित्रपटाचा आणि समाजाचा जवळचा संबंध आहे. दुसरीकडे राजकारण, चित्रपट याचाही जवळचा संबंध आहे. अनेक राजकारणी चित्रपटात गेले, ही संख्या कमी असली तरी अनेक चित्रपट अभिनेते राजकारणात आले, ही मोठी संख्या आहे. दक्षिण भारताचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की चित्रपटात जे नायक ठरतात तिकडले ते मुख्यमंत्री होतात, शासनकर्ते होतात. पण महाराष्ट्रात तसं चित्र क्वचितच पाहायला मिळालं असलं. कलाकारांचा जो प्रवेश होतोय राजकारणात तो पाहता आगामी निवडणुकांमध्ये ही सगळी खेळी चालणार आहे का? अभिनेते राजकीय नेते बनणार आहेत का? किंवा एकंदरीत वस्तुस्थिती काय असू शकते? याचा जर विचार केला तर आपल्या समोर नाव येतं ते म्हणजे शिरूर मतदारसंघाचं लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपण जर विचार केला तर इथून मागच्या वेळेस अमोल कोल्हे उभे होते आणि आता अमोल कोल्हे हे अजित पवारांना सोडून म्हणजे त्यांच्यासोबत न जाता ते शरद पवार यांच्यासोबत राहिले आणि अमोल कोल्हे त्याच्यानंतर मोठे व स्टेटमेंट द्यायला लागले. त्याच्यानंतर अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात वाद-प्रतिवाद होत राहिले आणि त्यानंतर एक वेळ अशी आली की अजित पवारांनी सांगितलं की जेव्हा आम्हाला उमेदवार मिळत नसतो, तेव्हा आम्ही तिथं सेलिब्रिटी उभं करून निवडणूक जिंकत असतो. आता हीच वेळ त्यांच्यावर आली आहे का? कारण पुन्हा एकदा दुसऱ्या अभिनेत्याचं नाव पुढे यायला लागलंय. अमोल कोल्हे यांना पाडण्यासाठी दुसरा कोणी उमेदवार तितका सक्षम नाही आहे असं सर्वे सांगतोय, असं बोललं जातं. त्यामुळं अजित पवार हे एका बड्या नेत्याला अमोल कोल्हे यांच्या विरोधात उभे करणार आहेत आणि ते नाव म्हणजे नाना पाटेकर. आता खरंच नाना पाटेकर आणि अमोल कोल्हे हे एकमेकांविरुद्ध लढतील का? आणि लढलेच तर यामध्ये विजयी कोण होईल या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहत आहात बोल बिनधास्त. जेव्हा तळागाळापर्यंत फक्त शिवाजी महाराज यांचं नाव माहिती होतं, त्यातल्या चौथीच्या पुस्तकात असलेले काही किस्से माहिती होते आणि व्याख्यानात सांगितले जाणारे काही मोजके किस्से माहिती होते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनगौरव लोकांच्या समोर आणण्यासाठी, लोकांपर्यंत नेण्यासाठी टी व्हीच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांनी मोठा संघर्ष केला. वेळप्रसंगी त्यांनी घरही विकायला काढलं. हे सगळं करून त्यांनी आपला अभिनयाचा प्रवास, विशेष म्हणजे छत्रपती शिवरायांबद्दल असलेली आस्था त्यांनी लोकांपर्यंत नेली आणि ते काही वर्षातच, काही महिन्यातच प्रत्येक माणसाच्या मनात घर निर्माण करून तयार झाले. अशामध्येच त्यांना शिवसेनेकडूनही संधी मिळाली. नंतर त्यांचे काही वाद-प्रतिवाद, मतभेद झाले असावे. त्यानंतर मग ते राष्ट्रवादीत आले. खरं म्हणजे राष्ट्रवादीत येण्यासाठी अजित पवारांनीच गळ घातली होती. कारण तिथून उमेदवार पाडण्यासाठी, शिवसेनेचा उमेदवार पाडण्यासाठी तगडा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे नव्हता. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्याकडे वारंवार विचारणा झाली असं सांगण्यात येतं. त्यानंतर अमोल कोल्हे हे तयार झाले. त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि लोकसभेची निवडणूक लढवली शिरूर लोकसभा मतदारसंघातून. आता ही निवडणूक इतकी तिखट झाली आणि शेवटी अमोल कोल्हे विजयी झाले. आता त्याच्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या आणि राष्ट्रवादी गट हा बाजूला पडला, विभक्त झाला. शरद पवारांपासून अजित पवार वेगळे झाले. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी वाद-प्रतिवाद व्हायला लागले. कोण गद्दार, कोण निष्ठावंत, असेही बरेच प्रश्न समोर यायला लागले. पण अमोल कोल्हेंना पाडण्याची भाषा अजित पवार करत असल्यानं मोठा वादाला पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतर शांत असलेले कुठंतरी अमोल कोल्हे सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका करायला लागले. त्यांच्या क्लिप्स व्हायरल व्हायला लागल्या. अजित पवार जेव्हा 2019 मध्ये प्रचार करत होते अमोल कोल्हेंचा, तेव्हा त्यांनी काढलेले उद्गार, ते व्हिडिओ अमोल कोल्हेंनी पुढे आणले आणि एक मार्मिक टिप्पणी केली. त्यामुळे अजित पवार यांचा कुठंतरी अहंकार दुखावला गेला असावा. आणि विशेष म्हणजे इथं शिवसेना, शिंदे गट यांचीही जागा असल्याचा दावा केला जातोय, पण त्या बदल्यात दुसरी जागा देऊन इथली जागा विद्यमान जिथून निवडून आलेले आहेत राष्ट्रवादीचे खासदार त्यांनाच दिलं जाईल, म्हणजे अजित पवारांना दिलं जाईल असं बोललं जातं. आणि अजित पवारांनी ही जागा राखून ठेवली आहे, मागून घेतली आहे बारामतीसोबतच असंही बोललं जातं. आता या संदर्भात अमोल कोल्हे यांना पाडण्यासाठी तितकाच तगडा उमेदवार अतिशय महत्त्वाचा आहे. कारण संसदरत्न पुरस्काराने त्यांना काही वेळा सन्मानित करण्यात आलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे
अनेक ठिकाणी त्यांचे जे काही महानाट्याचे प्रयोग होत आहे त्यामुळे त्यांचा एक वेगळा फॅन बेस तयार झाला आहे, त्यांच्या वक्तृत्वाचा वेगळा फॅन बेस तयार झाला आहे. आता अर्थातच अशामध्ये त्यांना कट्टर विरोधक द्यायचा असेल तर दुसरं नाव येतं नाना पाटेकर. नाना पाटेकर हे मोठे दिग्गज अभिनेते आणि सडतोड भाषा करण्यासाठी त्यांची स्पष्टवक्तेपणासाठी त्यांची ओळख आहे. आता राजकारणावर ज्या पद्धतीनं ते बोलतात, ज्या पद्धतीनं टीका करतात, ते पाहता कुठंतरी त्यांच्याकडे कल असू शकतो. पण त्यांनी मागे-मागे जी भाजपा प्रणित भूमिका घेतली होती, ती पुरोगामी विचारसरणीला कुठंतरी पटलेली नव्हती आणि पुणे, शिरूर याचा विचार केला तर कुठंतरी पुरोगामी विचारांचा पगडा जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे नाना पाटेकर पहिले ही निवडणूक लढायला तयार होतील का हाच मोठा प्रश्न आहे. जर ते तयार झालेच तर ही रंगत अ, मोठी कडाकाची होणार आहे, मोठी मुश्किलीची होणार आहे असं दिसतंय. कारण हे दोन्ही अभिनेते तगडे आहेत, मात्र त्यांच्या पाठीमागचे हातही त्यापेक्षा तगडे आहेत. इथं पुन्हा शरद पवार यांचा माइंड गेम चालणार का, की नाना पाटेकर निवडून येईल? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.